सोलापूरच्या होडगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर व्हीआयपी केंद्र बनल्याचं पाहायला मिळतंय. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदारांची मुक्काम व्यवस्था सरोवरमध्येच असून त्याच सोबत भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची महत्त्वाची संघटनात्मक बैठक गुरुवारी सोलापुरातील बालाजी सरोवर येथे सुरू झाली आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाने स्थापन केलेली अंदाज समिती 3 दिवस सोलापूर दौऱ्यावर आली आहे. यामध्ये 27 आमदारांचा समावेश आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा खर्च योग्य पद्धतीने होतो का याबाबत ही समिती आढावा घेऊन तपासणी करणार आहे. त्या समितीतील आमदारांची मुक्कामाची व्यवस्था व भाजपची बैठक देखील एकाच हॉटेलमध्ये सुरू असल्याने सोलापूरचा होडगी रोड व्हीआयपी दौऱ्याचे प्रमुख केंद्र ठरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या बैठकीचे उद्घाटन झाले. या बैठकीसाठी येणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवरांचे तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा अपरिहार्य कारणास्तव रद्द झाला. या बैठकीमध्ये आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, SIR पडताळणी तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला जात असून पुढील रणनीती निश्चित केली जात आहे. पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांवर मतदार नोंदणीची स्वतंत्र जबाबदारी सोपवून पक्षविस्तार अधिक गतिमान करण्यावर बैठकीत भर दिला जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने सोलापुरात मागील 2 दिवसांपासून मंत्र्यांचे दौरे, पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेते मंडळींमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढला आहे.